शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी देखील आलेली आहे। सर्व बातम्या पाहायला मिळतील। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बाजारात सोयाबीनचे दर गडगडले। हमी भावापेक्षा 1200 रुपयांनी कमी। भावांतर योजना ठरली निवडणुकीतील घोषणेपुरतीच। 6 महिन्यानंतरही लाभ मिळेना। पुणे विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यात 16 कोटी जमा होणार असल्याची माहिती। झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळणार। पुरवणी अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद करावी। शेतकरी मंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अन्यथा अन्नत्याग आंदोलनाचा इशारा। कापसाला प्रति क्विंटल 5000 अनुदान द्या। अंमळनेरात CCI केंद्र सुरू करा। राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन। अंमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसंदर्भात अंमळनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। कांद्याच्या दराबद्दल बातमी। बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याची 4113 क्विंटल आवक झाली असून कांद्याला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला 1650 रुपयाचा दर मिळत आहे, तर कमीत कमी दर हा 800 रुपये आहे, तर सरासरी कांद्याला 1225 रुपयाचा दर मिळत आहे। विहिरीला मिळणार 4 लाख अनुदान। अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी योजना यापूर्वी मिळत होते 2.5 लाख अनुदान। खरीपातील नुकसानापोटी अनुदान मंजूर। 34,000 शेतकऱ्यांना लाभ। बडगाव येथे 2024 मध्ये अतिवृष्टीने बसला होता कापूस सोयाबीनला मोठा फटका। आता मिळते भरपाई। जागतिक महिला दिनी बहिणींना 1,500 रुपये मिळाले। बाकीचे कधी? फेब्रुवारीची मुदत संपली। मार्च महिन्याच्या रकमेबाबत अनिश्चितता। 2 महिन्यापासून खात्यावर पैसे जमा होत नसल्याने योजनेबाबत साशंकता। IT रिटर्न भरणाऱ्यांना योजनेतून वगळणार। सौर पॅनल बसवताना फसवणूक। DCR पॅनल सांगून नॉन DCR पॅनल बसवले। पॅनलच्या किमतीत 25 ते 30% फरक। टोमॅटोच्या दराबद्दल बातमी। टोमॅटो 400 ते 2000 रुपये प्रति क्विंटल। 28,000 लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाचा पहिला हप्ता जमा। घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी गावोगावात। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात 27,826 लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुल अनुदानाचा पहिल्या हप्त्याची रक्कम 12 मार्च पर्यंत जमा करण्यात आली आहे। अनुदानाचा पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थींनी घरकुलांची कामे तातडीने सुरू करावी, यासाठी जिल्ह्यातील गावोगावात जाऊन लाभार्थ्यांची भेट घेण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी 12 मार्च पासून सुरू केली आहे। स्प्रे पंपाला 10% अनुदान। किती शेतकऱ्यांनी केला अर्ज? कापूस सोयाबीन इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना